नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या लोकसभा निवडणूक स्पेशल भागात आपलं स्वागत. आज महाराष्ट्र दिन. जगभरातील मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी जितका ऐतिहासिक आहे तितकाच ऐतिहासिक महायुतीसाठीही ठरलाय. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरलाय. कारण जागा वाटपाच्या तहात एकनाथ शिंदेंनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई सारख्या मतदारसंघांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलंय. तीनही मतदारसंघात महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. इथं तीनही पक्षांकडून तगडे दावेदार उभे होते. संघर्षातून विरोधकांना फायदा होईल असं चित्र निर्माण होईल अशी भीती सुद्धा निर्माण होत होती. आणि विरोधकांना हाच फायदा होऊ नये म्हणून, हार्डकोर शिवसैनिक मतदार दुखावला जाऊ नये म्हणून महायुतीत भाजपनं मोठ्या भावाच्या भूमिकेत जात एकनाथ शिंदेंना बळ देण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीतील जागांचा तिढा सुटला. भाजप बरोबर सत्तेत गेल्यावर शिंदेंचे राजकीय अस्तित्व फारसे उरणार नाही असं म्हणणाऱ्यांना बळ मिळाले ते शिवसेनेचे पारंपरिक असे परभणी, अमरावती, धाराशिव, रत्नागिरी, पालघर हे मतदारसंघ हातातून गेले तेव्हा. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य असलेले ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण मुंबई सारखे मतदारसंघ आपल्याकडे राखणं हे एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं. ठाणे तर त्यांचं घर, त्यांचा गड, त्याच्याच बाजूला कल्याण, डोंबिवली. दक्षिण मुंबईत मराठी मतदारांचा गड तर नाशकात शिवसैनिकांचा किल्ला. त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही या जागा राखणं खूप महत्त्वाचं होतं. तसं झालं तर विरोधकांना आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचारात आयताच मुद्दा मिळाला असता. वाद होता, रस्सीखेच होती. हे इथे झालेले दावे प्रतिदावे, मुंबई वाऱ्या आणि उमेदवार घोषणेला झालेला उशीर या सर्वांवरून स्पष्ट होतं. पण ठाकरेंना तोच फायदा मिळू नये, महायुती केली म्हणून एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला गेला हाही मेसेज मतदारांमध्ये आणि खास विरोधकांमध्ये जावा असे अनेक हेतू आज महायुतीनं साध्य केले. जागा वाटपानंतर मुख्यमंत्री शिंदेंना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तीनों सीट जो है मुंबई की शिवसेना की हम जीतेंगे. दूसरी बीजेपी की भी 3 सीट जो है, ये तीनों मिलके 6 सीट जो है मुंबई की वो महायुति जीतेगी. ऐसा माहौल है यहाँ पर. कार्यकर्ता लोग काम कर रहे हैं और एकदम पूरा षटकार लगा देंगे. मुंबई में 6 का 6 सीट जीतेंगे. ठाणे की सीट जीतेंगे, कल्याण की सीट जीतेंगे, सब सीटें जीतेंगे. अरे भैया, अरे उनकी ऑलरेडी विकेट निकल चुकी है, वो तो क्लीन बोल्ड हो चुकी है. आणि यावरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आजची मोठी बातमी, शेवटी आज ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला. ठाणे शिंदेंचंच आणि उमेदवार माजी महापौर नरेश म्हस्के. ठाण्याचा तिढा सुटल्यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मिहीर कोटेचांसह शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सभा आपापल्या मतदारसंघात व्हावी यासाठी ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोखठोक बोलणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांविरोधात वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांना आहे. सध्या तरी राज ठाकरे हे खुद्द फारसे प्रचारात उतरलेले आपल्याला दिसत नाहीयेत. अमित ठाकरे मात्र नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सभेत पुण्यात दिसले. पण राज ठाकरे यांची फक्त एकच सभा आजवर आहे महायुतीच्या
प्रचारासाठी आणि ती आहे नारायण राणेंच्या प्रचारात. ठाण्यामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. राज ठाकरेंची सभेची मागणी केली का? नक्कीच राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते. लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे मागणी केलेली आहे. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून, आज दोघांचीही जे आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल. ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. ठाण्यावर शिवसेना हक्क दाखवत असली तरी 1996 पर्यंत ही जागा भाजपच्या ताब्यात होती. 1989 आणि 1991 अशा 2 वेळा भाजपचे राम कापसे इथून निवडून आले होते. पण आनंद दिघेंनी भाजप शिवसेनेचे आमदार, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत 80% शिवसैनिक असल्याचं आकडेवारीसह दाखवलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे शिवसेनेकडे घ्यायचे ठरवले. आपलं वजन वापरत प्रमोद महाजनांच्या विरोधाला तेव्हा बाळासाहेबांनी शांत केलं. 1996 मध्ये ठाण्याच्या भाजपच्या जागेवर शिवसेनेचे आनंद परांजपे खासदार झाले. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी राजकारणानं कूस बदलली आहे. ठाणे शिवसेनेचा किल्ला मानला जाऊ लागला, पण इथे 6 पैकी 3 भाजपचे आमदार आहेत. एकमेव अपक्ष आमदारही भाजपच्या पाठीशी आहे. त्यात विद्यमान शिवसेनेचे म्हणून निवडून आलेले खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे इथे शिंदेंचा खासदारही नाही आणि ज्याची ताकद जास्त त्याचाच उमेदवार, हा दावा भाजप करू लागली. ठाणे हे शिंदेंचं घर, त्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांकडून वारंवार मिंधे कुणाचे तर भाजपचे, मोदींचे, शहांचे असा उल्लेख वारंवार सभांमधून केला जातो. जर ठाणे भाजपकडे गेलं असतं तर शिंदेंच्या राजकीय प्रतिष्ठेवर याचे दूरगामी परिणाम झाले असते. यंदाची लोकसभा जशी भाजपासाठी आणि मोदींसाठी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची आहे ती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसाठी. कारण खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जरी निवडणूक आयोगानं दिला असला तरी जनतेच्या कोर्टात आता या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार हे दाखवून देण्याचं आव्हान शिंदेंसमोरही आहे आणि ठाकरेंपुढेही आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंकडे 18 पैकी केवळ 5च खासदार असले तरी ज्याचे विद्यमान खासदार त्यांनाच पुन्हा संधी या फॉर्म्युलानुसार महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना सर्वाधिक म्हणजे 21 जागा दिल्या आहेत. पण तिकडे एकनाथ शिंदेंना सोबत आलेल्या 13 खासदारांसाठी महायुतीत आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांना उद्धव ठाकरे एवढ्या नाही, पण सध्या त्यांच्यासोबत असलेल्या 13 खासदारांपेक्षा जास्त म्हणजेच 15 जागा मिळवता आल्या. त्यामुळे महायुतीत असलेलं शिवसेनेचं आणि एकनाथ शिंदेंचं महत्त्व निश्चितच अधोरेखित झालंय. त्यातील एक जागा म्हणजे दक्षिण मुंबई. इथे शिंदेंनी आमदार यामिनी यशवंत जाधवांना उमेदवारी जाहीर केली. मुस्लिम बहुल भायखळा मतदारसंघातला त्यांचा विजय ही त्यांच्यासाठी निश्चितच जमेची बाजू आहे. तसंच शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले पण काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची लॉटरी लागली आहे. आता कीर्तिकर हे शिवसेनेचेच उमेदवार होते. 2,60,000 मतांनी ते जिंकून आले होते. त्यांच्यापेक्षाही जास्त मतांनी कीर्तिकर साहेब देखील माझ्याबरोबर आहेत ना 100. चिरंजीव समोर आहे म्हणून चिरंजीव असलं तरी ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला अर्जुनाच्या समोर त्यांचे सखे सोयरेच होते. त्यामुळे आता लढायला गेल्यानंतर ही इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये जिंकण्याच्याच ह्याने
लढणार पण आणि जिंकणार पण. आता शिंदेचे काही उमेदवार बघूया. या त्याच यामिनी जाधव आहेत ज्यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. फक्त यामिनी जाधवच नाही तर रवींद्र वायकरांवरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनाही आज उमेदवारी जाहीर झाली आहे. थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेल्या 5 बड्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. रत्नागिरीत नारायण राणेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपनं किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला होता. तर जरंगेश्वर साखर कारखान्यासंदर्भात सोमय्या यांनी अजित पवारांसह सुनेत्रा पवारांवरही आरोप केले होते. त्यांनाही लोकसभेची उमेदवारी आता महायुतीकडून मिळाली आहे. तर सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही सोमय्या यांनी आरोप केले होते. ते सुद्धा रायगडमधून लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार आहेत. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. पाहूयात. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग ते रवींद्र वायकर असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, कुठल्याही परिस्थितीत त्यांना आज जावंच लागेल अशा प्रकारच्या वल्गना हे किरीट सोमय्या करत होते. आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय जनता पक्षाच्या आदेशावर केलं. म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे. एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं. महायुतीमधल्या जागांचा तिढा सुटल्यानंतर आता लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण राज्यातील 48 पैकी 13 जागांवर शिवसेनेतले एकेकाचे सहकारी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे. त्या लढती, त्या जागा कोणकोणत्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ प्रतापराव जाधव शिवसेना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध नरेंद्र खेडेकर हे उभे होते. यवतमाळ वाशिम इथे सुद्धा अशीच लढत. राजश्री पाटील शिवसेना, संजय देशमुख उबाठा सेना. हिंगोली मतदारसंघ शिवसेनेकडून बाबूराव कदम कोहळीकर तर समोर उबाठा सेनेकडनं नागेश पाटील आष्टीकर. हातकणंगले शिवसेनेकडून धैर्यशील माने तर समोर शिवसेना उबाठाकडून सत्यजित पाटील. छत्रपती संभाजीनगर शिवसेनेकडून संदीपान भुमरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून चंद्रकांत खैरे. मावळ लोकसभा शिवसेनेकडून श्रीरंग बारणे समोर संजोग वाघेरे पाटील शिवसेना उबाठा. शिर्डी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे. नाशिक शिवसेनेकडून हेमंत गोडसे तर राजाभाऊ वाझे शिवसेना उबाठा. कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर समोर आहेत वैशाली दरेकर उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून. ठाणे नरेश मस्के शिवसेना तर राजन विचारे शिवसेना उबाठा. मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर शिवसेना तर अमोल कीर्तिकर शिवसेना उबाठा. मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिवसेना तर अनिल देसाई शिवसेना उबाठा. दक्षिण मुंबई यामिनी जाधव शिवसेना तर शिवसेना उबाठा अरविंद सावंत. तर अशा प्रकारे खरं बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशाच लढती आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. आणि त्यामुळेच शिवसेना नक्की कोणाची
हे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं ठरणार आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे 15 जागा खेचून आणल्या। जे 13 खासदार शिंदेंसोबत आले त्यापैकी 8 विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय। 7 ठिकाणी नवे चेहरे दिले आहेत। शिवसेनेनं 4 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत, तर पालघरची जागा भाजपकडे जाईल असं बोललं जात आहे। आता वळूयात आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न आपण परत एकदा बघूया। महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया? एक्सवरून भगवान शेळके, शिंदेंनी प्रतिष्ठा जपली पण जे उमेदवार दिले त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। वायकर यामिनी जाधवांपेक्षा बिनविरोध निवडणूक चालली असती। एक्सवरूनच रवी म्हस्के, नुसत्या जागा मिळून काय होणार, निवडून आले पाहिजेत। यूट्यूबवरून राजेंद्र गाडेकर, एकसंध होते तेव्हा 18 जिंकले होते, आता 3 येतील की नाही याची चिंता। यूट्यूबवरून गजानन पाटील, जागा घेणे आणि निवडून आणणे यात फरक आहे। यूट्यूबवरून नामदेव दुधाळे, 4 जूनपर्यंत थांबा, सगळं चित्र समोर येईलच। फेसबुकवरून संजय मोरे, शेवटच्या ज्या जागा शिंदेंना मिळाल्या आहेत त्या सर्व जागा जिंकायला सोप्या नाहीत म्हणून भाजपनं सोडून दिल्या। इंस्टाग्रामवरून प्रसाद भंडारी, शिंदेंचा 1 निवडून येईल ते पण ओढून ताणून। काही ठिकाणी राजकीय तडजोड केली मात्र अत्यंत प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र धनुष्यबाण आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय आणि त्याच तडजोडीवर आपण आता चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे सचिव किरण पावसकर। जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। किशोरीताई, किरणजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। खरं तर मी पहिला प्रश्न किशोरीताई आपल्याकडे घेऊन येते। आजचा आमचा जो प्रश्न होता की एकंदरीत 15 जागा एकनाथ शिंदेंनी मिळवल्या आहेत, ज्यांच्याकडे 13 खासदार बरोबर आहेत, त्यामुळे कुठंतरी त्यांची प्रतिष्ठा ही या महायुतीत जपल्या गेली असं तुम्हाला वाटत नाही का? आपण सातत्यानं त्यांना मिंदे मिंदे म्हणत होतात। किशोरीताई, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हा, आता येतोय। माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे। आमचा आजचा जो आम्ही सोशल मीडियावरच्या लोकांना विचारला होता प्रश्न तोच मी आपल्याला विचारते की एकनाथ शिंदे यांना 15 जागा मिळालेल्या आहेत या जागा वाटपामध्ये। आपण त्यांना सातत्यानं मिंदे म्हणत आले आहेत, त्यांच्याकडे 13 खासदार आहेत आणि अशा वेळेला त्यांची प्रतिष्ठा महायुतीत राखली गेली असं आपण म्हणाल का? नाही, मी म्हणण्याने काही होणार नाहीये। मुळामध्ये माननीय शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जे घडलंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ह्या गोष्टी त्यांनी ज्या मागितल्या त्या मान्य करणं क्रमप्राप्त आहे। परंतु आपणच सगळ्या ज्या सोशल मीडियावरच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपणच वाचून दाखवले। लोकभावना काय आहे आणि त्याच्यात एकाने कोणीतरी लिहिलंय की तिकीट सगळ्यांसाठीच, म्हणजे अगदी आमच्याकडे सुद्धा तिकीट मिळवणं सोपं असतं, पण तिकीट ज्या लोकांच्या मध्ये जाऊन मतदान खेचून आणून जिंकणं महत्वाचं आहे। त्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये मी ते तुमच्याच कमेंटमधनं ऐकलं की 4 जूनला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे त्यांचा मान निश्चित महायुतीने राखला आहे, पण तो का राखलाय त्याच्या मागचे अनेक उदाहरणं आहेत, कारण आहेत। जसं की
काय कारण सांगाल? एखादं कारण काय सांगाल? नाही, कारण असं आहे की त्यांना आत्ता नाराज करणं भाजपासाठी योग्य नाही. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे तो सन्मान त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि त्यांच्या जे जवळच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचा जो हट्ट होता तो त्या हट्ट पुरवला आहे. किरणजी, मी आपल्याकडे येते. मुख्यमंत्र्यांचा फक्त हट्ट पुरवला असं म्हणतात किशोरीताई. सर्वप्रथम शिंदे साहेबांना ज्या 15 जागा आता डिक्लेअर केलेल्या मिळालेल्या आहेत, मला वाटतं 2 वर्षामध्ये त्यांनी जो महाराष्ट्र पिंजून काढला, कारण त्यांचं पहिल्या दिवसापासून एकच वाक्य आहे की तुम्ही ज्या टीका टिप्पणी करायचे आहेत, टोमणे मारायचे आहेत ते मारा, मला माझं काम करून दाखवायचं आहे, मी कामामधनं माझी प्रतिष्ठा राखेन. आज मला वाटतं भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्रातल्या 48 पैकी 15 जागा शिंदे साहेबांना जेव्हा दिल्यात, याचा अर्थ केंद्रीय कार्यकारिणीने कुठेतरी अभ्यास केला असेल. भाजपा देशासाठी म्हणून हा मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाने घेतलेला निर्णय आपण एवढ्या हलक्यामध्ये घेण्यामध्ये अर्थ नाहीये. हा शिंदे साहेबांचा झालेला सन्मान आहे असं मला वाटतं. त्यांनी केलेल्या कामाचा मागच्या 2 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्र पिंजून काढलंय, हा झालेला त्यांच्या कामाचा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर हे खऱ्या अर्थांतर बाळासाहेबांचे विचार मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात रुजलेले दिसलेत. जर हे झालंच नसतं तर आज ह्या 15 जागा मिळाल्या नसत्या. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंनी रुजवले, असं खऱ्या अर्थानं त्यांनी रुजवले असं म्हणणं आहे किरणजींचं. किशोरीताई, नाही, किरण पावसकर साहेबांचं म्हणणं ते त्यांना रेटून बोलायलाच लागेल. परंतु किरण पावसकर ज्या पद्धतीने पक्षात उद्धवजींबरोबर काम करत असताना पण म्हणजे काही गोष्टी हेतू पुरस्कार विसरूनच जायचं ठरवलंच असेल तर त्याला काय अर्थ नाही. आणि मान सन्मान जो केंद्राने राखला हे वगैरे सांगताय तर तो दिसतोय, तो आम्ही कुठे नाकारतोय. त्यांचा मान राखलाच आहे, केंद्राने मान सन्मान राखलाच आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे 2012 नंतर बाळासाहेब गेल्यानंतर जे मनसुबे होते की आता संपली, ती संपू न देता त्यांनी एक हाती त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले बाळासाहेबांनंतर. अर्थात ते सगळ्यांच्या सहकार्याने होतंय हे आम्ही नाकारत नाही. 63 आमदार निवडून आणल्यानंतर ज्या पद्धतीने आली, अरे या व्यक्तीचं हे वेगळं दिसतंय. बघा, राजकारण आहे हे आता पावसकरांनी सांगितलं 100%. परंतु ते राजकारण मगाशी तुम्ही सांगितले सगळे सोयरे, अरे बाप आणि लेकामध्ये पण राजकारण आलं. कुठले सगळे सोयरे? सगळे आणि सोयरे वेगळे, ही आपल्या ह्याच्यामध्ये ती वेगळी भाषा आहे. पण मुलगा आणि वडिलांमधला संघर्ष हा घराघरात आता बघायला मिळालाय. त्यामुळे ज्या पद्धतीने जो उठाव 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 तुम्ही म्हणताय त्याला जनता काय म्हणते हेही बघा ना. ज्या सोशल मीडियातून हा मिंदे हा आम्ही नाव पाडलेलं नाहीये. हे तुम्ही जर मागे गेलात तर त्यांचं आडनाव शिंदे आहे, त्यामुळे म्हणजे उपहासकांनी म्हटलं जातं. काय उत्तर द्याल ह्याला किरणजी? म्हणत आहे संपलेली शिवसेना उबाटा, काय म्हणाल याला किरणजी? एक वैचारिक लेवल असते राजकारणामध्ये. आपल्याला आपल्या पक्षाला किती जागा मिळणार तोपर्यंत असे टीका केली करत होते की यांना जागा किती मिळणार. हे गेले त्यांच्या बरोबर, त्यांना ते वाचवू शकणार आहेत का, त्यांना ते निवडून आणणार आहेत का. आज जागा मिळाल्या 13 आमच्या बरोबर आले, त्या जागेवर 15 मिळाले. 15 मिळाल्यानंतर ते निवडून येणार का? तर हो, नक्की निवडून येणार. कारण मागच्या वेळी शिवसेनेला ज्या 23 लढल्यानंतर 18 जागा ज्या जिंकून आल्या त्या नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि बाळासाहेबांचा फोटो लावून निवडून आल्या. आणि यावेळी ते दोन्ही फोटो शिंदे साहेबांबरोबरच आहेत.
हा विचार पण करण्याची गरज आहे. सातत्यानं आणि किरणजी तो आजकाल फोटो social वापरू media आणि नका मीडियामध्ये- असं म्हणत आले आहेत उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचा फोटो वापरू नका अशा पद्धतीचं त्यांचं. आज एक स्पष्ट आहे, शिवसेना हा शब्द अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले, निवडणूक आयोगाने पण दिला, निशाणी दिली, सुप्रीम कोर्टाचा तोच निकाल झाला आणि विधानसभेच्या अध्यक्षांचा पण तोच झाला. आता डिबेट करण्यासाठी आणि ऑन मेरिट बोलण्यासाठी आपण पुष्कळ गोष्टी बोलू शकतो. 3 ठिकाणवरनं निकाल आल्यानंतर आपण तो मानणारच नसू तर त्याला घटनाबाह्य फक्त बोलायचं, पण घटनेला मानायचंच नाही. आपण घटनाबाह्य बोलता घटनेला मान्य करत नाही हा आरोप आपल्यावर होतो आहे किशोरीताई. नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने देशांमध्ये म्हणजे आता आपण सगळं जर राजकारण पाहिलं तर आपण देशाचं राहू दे, आपण महाराष्ट्र आणि मुंबईचं बोलू. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते उपमुख्यमंत्री झाले, ते मंत्री झाले. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते आता त्यांना तिकीटं मिळाली. त्यामुळे कुठल्या संविधानाबद्दल किंवा कुठल्या याच्याबद्दल तुम्ही बोलताय. आणि दुसरं म्हणजे जे आता कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर, तर म्हणजे इथे तर आमच्या उद्धवजींचे वडील तर नेले, आता त्या अमोल कीर्तिकरचे पण वडील म्हणजे ते स्वतःहून गेले, त्याबद्दल नो डाऊट, त्याच्याबद्दल काही हे नाहीये. पण मुलात आणि वडिलांमध्ये त्या नात्यांना तुम्ही सगळे सोयरे म्हणणार असाल तर मग तुमच्या विचारांची कुवत कुठपर्यंत, असाही प्रश्न होतो ना. कीर्तिकरांवर काही म्हणायचंय का तुम्हाला किरणजी? कीर्तिकर हे नेते आहेत, वरिष्ठ आहेत. आज यापूर्वी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे, आताही ते आमच्याबरोबर करतायत. जर अमोल कीर्तिकर आणि कीर्तिकरांवर हे जर एवढं बोलणार असतील तर मग बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे निघून गेले त्याला हे काय म्हणतील? हे पण कुटुंबच होतं. आणि मला वाटतं बाळासाहेबांचा वारसा हा खऱ्या अर्थानं राज ठाकरेंकडेच आलेला आहे. ते चांगले व्यंगचित्रकार आहेत, ते बाळासाहेबांसारखं बोलू शकतात, त्यांचं बोलणं लोकांना अपील होतंय. म्हणजे खरे सर्व त्यांच्या स्वभावातले सर्व गुणधर्म हे राज ठाकरेंकडे आलेत. पण राज ठाकरे वेगळे झालेत म्हणून काय तुम्ही त्यांना कुटुंब वेगळं केलं असं म्हणणार आहेत का? राजकारणामध्ये काही घडामोडी ज्या झाल्यात त्यांना तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मोठ्या मनाने. नक्कीच. फक्त टोमणेच मारून आणि बाकीच्याच गोष्टी मनात एकच घेऊन बोलत असाल तर तुम्ही त्याच्यात प्रगती होऊ शकत नाही. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशी बरीच लांबू शकते, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी किशोरीताई आपल्याला विचारते, यांच्या 15 पैकी किती खासदार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? आपण चर्चा परत करणार आहोत 4 जून नंतर, त्यामुळे विचार करून सांगा. उत्तर नाही मुळामध्ये आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहोत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही त्यांच्या इतक्याच येतील आणि तितक्याच येतील. आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय, त्यामुळे आम्ही जिंकणार. मी आकडे लावणार आम्ही करत. तुम्ही काय म्हणाल किरणजी? तुम्ही काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवत आहेत, किती जिंकतील? ह्या 15ही जागा आज मिळालेल्या आहेत, त्या 15च्या 15 जागा जिंकतील. याचं कारण एकच आहे, मोदी साहेबांनी जे मागच्या 10 वर्षात काम केलंय त्या विकासाच्या कामावर आम्ही लोकांकडे जाऊन मतं मागणार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार किंवा हिंदुत्वाचे विचार हे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि त्याच्या बेसिसवर मतं मागणार आहोत. आणि ह्या किशोरीताई, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण अगदी थोडक्यात तुम्ही काय म्हणताय बोला. आता एका मिनिटात सांगते. या डिबेटवर 2 भाष्य कशी काय होऊ शकतात? एकदा म्हणतात शिंदे साहेबांनी काम केलंय म्हणून आम्ही जिंकणार आहोत, आणि आता लगेच सांगतायत की नाही आम्ही फक्त मोदींच्याच करिश्मावर जिंकणार आहोत. बघा, करिश्मा कोणाचाही असू दे, जनता ठरवणार आहे. आता तुम्ही जर आकडे विचारलेच आहे तर आमच्या 21 जागांपैकी 18 जागा आम्ही जिंकतोय. मग 3 कुठल्या जागा आहेत ज्या तुम्ही जिंकणार नाही? नाही, ते गुपित आहे. ते गुपित आहे. बरं, आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात आणि 0 आवरमध्ये आलात. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? एकूण मतं यूट्यूबवर 1,28,000. 28% लोकांनी होय म्हटलंय, 72% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,500 मतं. छप्पन 56% होय म्हटलंय, 44% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. सव्वीस 26% होय म्हटलंय, 74% नाही. एक्सचा कौल बघूया. 43% होय म्हटलंय, 57% नाही. आता आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत. सुरुवात करूयात उद्धव ठाकरेंवरील एका आरोपानं. उद्धव ठाकरेंचं छत्रपतींच्या घराण्याबद्दल असलेलं प्रेम बेगडी आहे. उद्धव ठाकरेंनी सरड्याप्रमाणे रंग बदलले नसते तर संभाजीराजे राज्यसभेचे खासदार बनले असते, हा आरोप केलाय कधी काळचे ठाकरेंचे मंत्री उदय सामंत यांनी. त्याचं झालं असं की उदय सामंतांनी कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पोहोचले. तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरेंवर आरोप केले. आता संभाजीराजेंचा उल्लेख करणं का गरजेचं होतं? कारण इथं महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज उमेदवार आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेचे महत्त्व दुहेरी होते. जेव्हा शिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती त्यावेळी खुद्द नरेंद्र मोदींनी संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्याची शिफारस केली होती असं म्हणत उदय सामंतांनी ठाकरेंच्या रोज बदलणाऱ्या अटी शर्तींमुळे संभाजीराजेंची राज्यसभा हातातून गेल्याचा दावा केलाय. ऐकूयात. या पद्धतीनं उबाठाचे पक्षप्रमुख वाड्यावर जाऊन भेटले, त्या ठिकाणी फार आपुलकी असं दाखवलं, परंतु नक्की त्यांच्या मनामध्ये काय होतं हा दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. इवन राहुल गांधी देखील काय काय बोलतात छत्रपती घराण्याबद्दल हे देखील तुम्हाला माहिती आहे. पण हे महाविकास आघाडी जे दाखवत आहे आता छत्रपती घराण्याबद्दल ते बेगडी प्रेम आहे असं म्हणायचं? नक्की बेगडी प्रेम आहे आणि ते साबित करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती. उदय सामंतांच्या याच आरोपावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया. राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंचा अवमान केला, आता पुळका दाखवतायत. उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मंत्री उदय सामंतांच्या याच विधानावर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हेच जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, जिथं पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंचा अवमान केला, आता पुळका दाखवतायत. उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया यूट्यूबवरील रोहित राजपूत यांची. शिवसेना उमेदवारी द्यायला तयार होती. केदार सापळे यूट्यूबवरून. संभाजीराजेंनी भाजपाकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. फेसबुकवरून अनंत बोरसे. असे राजकीय आरोप प्रत्यारोप होतच असतात, कुणीही गांभीर्यानं घेत नाही. फेसबुकवरून दत्तात्रय नागरे. उद्धव ठाकरे विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचं निवडणुकीचे चित्र दिसत आहे. 10 वर्ष काय विकास केला त्यावर मत मागत नाहीत. इंस्टाग्रामवरून माऊली लेवडे. हाच प्रश्न भाजपला का विचारत नाहीत, जेव्हा उदयनराजे भोसले दिल्लीत 3 दिवस तळ ठोकून होते. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात पोल रिझल्ट आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला.
परत एकदा आपला दुसरा प्रश्न. राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंचा अवमान केला. आता पुळका दाखवतायत. उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? एकूण 38,000 मतं यूट्यूबवर. 35% होय म्हटलंय, 65% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %52 होय म्हटलंय, 48% नाही. फेसबुकवर 22% होय म्हटलंय, 78% नाही. आता बघूया एक्सचा कौल. %24 होय म्हटलंय, 76% नाही. कोल्हापुरातून उदय सामंत ठाकरेंवर आरोप करत होते, तर तिकडे रत्नागिरीत त्यांच्या संपर्क कार्यालयावरचे त्यांचाच फोटो असलेले बॅनर्स काढले जात होते. बरं, बॅनर काढणारे कोण? तर त्यांचेच भाऊ किरण सामंत यांचे कार्यकर्ते. आता आणखी एक ट्विस्ट. ज्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचा फोटो असलेला बॅनर काढला, त्या बॅनरवर एका बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचा फोटो होता. हाच बॅनर काढल्यानंतर काही मिनिटांमध्ये नवा बॅनर लावला. त्यावरही बाळासाहेब, दिघे आणि शिंदेंचा फोटो होताच. फक्त जिथं उदय सामंतांचा फोटो होता त्या जागी त्यांच्या फोटोऐवजी किरण सामंतांचा फोटो लागला आणि आधी बॅनरवर रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालय असा उल्लेख होता, तर आता तिथं किरण सामंत संपर्क कार्यालय असा उल्लेख आहे. आता हे का केलं गेलं? बॅनर्स का काढले? यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. आता याच घटनेचं राजकीय विश्लेषण. शिवसेनेचे किरण सामंत रत्नागिरीतून लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र महायुतीत जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि सामंत नाराज झाले. त्यांनीही आपल्या नाराजीची तलवार म्यान केली नाही. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली आणि मग 2 आठवड्यांच्या संघर्षानंतर किरण सामंतांनी नारायण राणेंना पाठिंबा दिला. किरण सामंतांची समजूत काढण्याचे काम नॅचरली उदय सामंतांकडे होते आणि त्यामुळे उदय सामंतांनाच आपल्या भावाला सांगावे लागले की त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र आजच्या घटनेनं सामंत बंधूंमधलं कोल्ड वॉर उघड झालंय. आम्ही किरण सामंतांना बॅनर संदर्भात विचारलं तर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. दुसरीकडे याच मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यामुळेच आजच्या घटनेलाही विशेष महत्त्व आहे हे नक्की. दुसरीकडे उदय सामंतांनी मात्र बॅनर वॉर प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूया. जर धुसफूस असेल किंवा नसेल, आम्ही बसून सोडवू ना. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन करतो की मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि माझा बॅनर काढला आणि त्यांचा लावला, फरक कुठं पडला? त्यांचं नाव किरण रवींद्र सामंत आहे, माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे. दोन्ही आम्ही रवींद्र सामंतांचीच मुलं आहोत, रक्त एक आहोत. आणि उमेदवारी मिळाली नाही हे दुःख त्यांना देखील असणं स्वाभाविक आहे, मला देखील असणं स्वाभाविक आहे. माझ्या मोठ्या भावाचा जर गैरसमज होणार नाही पण झालाच असेल तर तो दूर करणं माझी जबाबदारी आहे ना. मोठा भाऊ आहे, त्यांची समजूत काढू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीकडून संघर्षाच्या बातमीतून आता जाऊयात आणखी एक संघर्षमय मतदारसंघात, नाशिक मतदारसंघ. आजची मोठी बातमी ही की इथला महायुतीतील तिढा तरी सुटलाय. नुसता सुटलाच नाही तर उमेदवारीही घोषित झाली आहे. जागा एकनाथ शिंदेंना आणि उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसेच. शेवटी ज्यावर महायुतीतील 3ही पक्षांनी दावा केला होता तो नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यात शिंदेंना यश आलंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकसंध शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. 2022 मध्ये झालेल्या बंड नाट्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या 18 पैकी 13 खासदारांची फळी
एकनाथ शिंदेंमागे उभी राहिली। सोबत आलेल्या 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचं आव्हान शिंदेंपुढे होतं। यामध्ये नाशिकच्या हेमंत गोडसेंचाही सहभाग होता। त्यामुळे ही जागा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची। नाशिक पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली आणि पुन्हा एकदा नाशिकमधून उमेदवारीची माळ शिवसेनेच्या हेमंत गोडसेंच्या गळ्यात पडली। त्यानंतर गोडसे समर्थक आणि शिवसैनिकांनी मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला। नाशिक भाजपच्या कार्यालयात भारती पवारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी दादा भुसे सुद्धा उपस्थित होते। जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला ज्या छगन भुजबळांमुळे नाशिकमधून उमेदवारी मिळवताना हेमंत गोडसेंच्या नाकी नऊ आले होते, त्या गोडसेंना अखेरीस उमेदवारी मिळाल्यानंतर नाशिकवर दावा ठोकणाऱ्या भुजबळांनी त्यांचं अभिनंदन देखील केलं। हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा अर्ज जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा म्हटला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो। जेव्हा जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे, नवीन चेहरा नाही आहे। 10 वर्ष ते खासदार म्हणून येत आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे। महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेसाठी सुटली असली तरी त्यांच्यापुढे आव्हान काय? स्वामी शांतिगिरी महाराजांचं लाखोंचा भक्त परिवार, 7 मतदारसंघात असलेला प्रभाव, यामुळे अपक्ष लढणाऱ्या शांतिगिरी महाराजांपुढे हेमंत गोडसेंचा कस लागणार आहे। शांतिगिरी महाराजांनी याआधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधूनही निवडणूक लढवली होती। तेव्हा शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना चांगलाच फटका बसला होता। अवघ्या 32,000 महाराज पराभूत झाले होते। त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांकडून शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनीही त्यांची भेट घेतली होती, तरीही शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। म्हणजे महायुतीचं तिकीट बऱ्याच दिवसांपासून टांगतं होतं, ते आज या ठिकाणी जाहीर केलं। त्याबद्दल प्रथमतः सर्व उमेदवारांचा सर्व पक्षाचं टाळून अभिनंदन आहे। तुम्हाला कसं आव्हान वाटतं आता हेमंत गोडसे? एकदम आम्हाला एकदम सोपं झालं आता। आमच्या भक्त परिवारांनी पूर्ण आता डिसिजन फिट केलेलं आहे, लढायचं आणि जिंकायचं। दिंडोरी मतदारसंघ आहेत, धुळे आहेत, जालना आहेत, जळगाव आहेत, संभाजीनगर आणि शिर्डीत 7 लोक नाशिक धरून 7 लोक मतदारसंघ आहेत। तर आम्ही सर्वांची बैठक आमची परत 3 ठिकाणी झाली आहेत। रत्नागिरीतल्या सामंतांमधील कोल्ड वॉर जसं एका बॅनरमुळे उघडं झालं, तसं काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष एका पत्रानं उघड झालाय। त्याचं झालं असं की राज्यात लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे संपले। राज्यातील निवडणूक संपण्यासाठी आणखी फक्त 20 दिवस आणि 3 टप्पे बाकी आहेत। याच निवडणुकीत प्रचारात सक्रिय नसल्याच्या कारणातून अखिल भारतीय युवक काँग्रेसनं महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत। युवक काँग्रेस सरचिटणीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि सचिव अभिषेक धवड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे। पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभागी नसणे, लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम न केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, मात्र पक्षानं चंद्रपुरातून प्रतिभा बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली होती। काँग्रेसमध्ये आणि तेही विदर्भात पक्षांतर्गत चढाओढ आणि वाद काही नवा नाही।
अगदी डबल बी फॉर्म वाटणे, पक्षाचे अधिकृत आलेले बी फॉर्म न देणे, एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगणे, मोठ्या नेत्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यापासून तर एकमेकांशी अधिकृत बैठकीत मारामारी करणे, कपडे फाडणे अशा घटना घडल्यावरही कारवाई होतेच किंवा तातडीनं होते असे नाही. त्यामुळे या प्रॉम्प्ट कारवाईला विजय वडेट्टीवार विरुद्ध नाना पटोले यांच्या सुप्त संघर्षाची किनार असण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत आम्ही विजय वडेट्टीवार यांना विचारलं. नोटीस आली असेल तर शिवानी त्याला उत्तर देईल. राज्यातून कोणीतरी चुकीची माहिती किंवा फीडबॅक दिला असेल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. होऊ शकतं काही माहिती चुकीची राज्यातून काही युथ काँग्रेसकडून गेलेली असेल, त्या आधारावर तो निर्णय काही चर्चा झाली असेल. मला माहीत नाही काय नोटीस बजावली तर, पण कदाचित त्याचं उत्तर ती देईल, ती काय काम केली ती. निवडणूक म्हटलं की आपण फक्त आकडे बघत असतो. कोणाला किती जागा मिळाल्या, कोणी किती जागा जिंकल्या, कोण किती मतांनी जिंकला किंवा हरला याकडे आपला फोकस जास्त असतो. या सगळ्या प्रक्रियेत असलेला मानवी स्वभाव, भावभावनांचा खेळ, ह्युमन टच याबद्दल आपण फारशी चर्चा करत नाही किंवा फार लक्ष देत नाही. पण तो मतदारांपासून ते नेत्यांपर्यंत एक महत्त्वाचा अँगल असतो. त्याचा प्रभाव निकालावरही पडत असतो. कुठे नाराज शिवानी वडेट्टीवार किंवा भावना गवळी यांनी प्रचारात फारसा सहभाग घेतला नसेल, कुठे नाराजी असली तरी हर्षवर्धन पाटलांपासून ते विजय बापू शिवतारे कामाला लागलेले दिसले. तोच प्रकार पारंपरिक मतदारांमध्ये पाहायला मिळाला. आपल्या पक्षानं घेतलेल्या काही निर्णयांबद्दल, धोरणांबद्दल कितीही नाराजी असली तरी निष्ठावंत मतदार, कार्यकर्ता, नेता पक्षासोबत राहतो हेही आपण पाहिलंय. अर्थात तुमचं मुख्य नेतृत्व किती प्रभावशाली आहे, किती शक्तिशाली आहे यावर सुद्धा दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते कसं वागतात हे ठरत असतं. आज नाही तर उद्या त्या नेत्याकडून तुम्हाला काय मिळू शकतं याचा कानोसाही नाराज कार्यकर्ते किंवा नेते कुठेतरी घेत असतात. अजून तर फक्त 40% निवडणूक सरली आहे, 60% निवडणूक उरली आहे. एका टप्प्यानंतर आपल्या मानवी स्वभावाचे अजून वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील यात शंका नाही. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अतिशय मोठं अपडेट आज पाहायला मिळालं. सलमानच्या घरावर ज्या 3 आरोपींनी गोळीबार केला होता त्या 3 आरोपींपैकी एका आरोपीनं तुरुंगात चादरीच्या मदतीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं या आरोपीचं नाव आहे. त्याला GT रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबार प्रकरणात अनुजची चौकशी पूर्ण झालेली नव्हती. अनुजकडून बिश्नोई गँगबाबत अधिक महत्त्वपूर्ण माहिती मिळणं बाकी होते. या आरोपीच्या मृत्यूचा तपास CID कडे देण्यात आलाय. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.